इराण युद्धामुळे जगात तणाव शिगेला पोहोचला असतानाच आता एक धक्कादायक आर्थिक बाजी समोर आली आहे। युद्ध सुरू होऊन काहीच दिवस झालेत, पण खर्चानं आधीच विक्रमी झेप घेतली आहे। पेंटागॉनकडून तब्बल 16.6 लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे। नेमकं काय चाललंय या युद्धामध्ये, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे। युद्धाच्या पहिल्या आठवड्यातच 9,500 कोटी खर्च झाले होते। पेंटागॉननं आता अतिरिक्त 200 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 16.6 लाख कोटी रुपयांचा निधी व्हाईट हाऊसकडे मागितला आहे। अर्थात हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी जाणार आहे, पण युद्धाच्या सुरुवातीलाच एवढा प्रचंड खर्च यामुळे अमेरिकन करदात्यांवर मोठा बोजा पडणार असल्याची चर्चा रंगली आहे। या मागणीचं समर्थन करताना स्पष्ट शब्दात म्हटलंय, इट टेक्स मनी टू किल बॅड गायज, म्हणजेच शत्रूला मारायचं असेल तर पैसा हा अत्यावश्यक आहे, हेच ते सांगतायत। पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हा निधी नेमका कुठे खर्च होणार आहे? तर याचं उत्तर आहे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, टॉमहॉक क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू ठेवण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे। दरम्यान खर्चाचा वेग पाहिलात तर तुम्हीही थक्क व्हाल। युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात 11.3 अब्ज डॉलर म्हणजेच 9,500 कोटी रुपयाहून अधिक खर्च। पहिल्या 100 तासातच 3.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 31,000 कोटी रुपयांचा चुराडा। जवळपास 8 ते 9,000 कोटी रुपये जाळले गेले। या सर्व आकडेवारीमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की या युद्धात जीवितहानी होत आहेच, पण नुकसान एवढं प्रचंड मोठं आहे की अर्थव्यवस्थेलाही खड्डा पडतोय। दरम्यान अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये या अतिरिक्त निधीला विरोध सुरू झालाय। हे युद्ध किती काळ चालणार आणि त्याची किंमत किती मोजावी लागणार, या एका प्रश्नाचं उत्तर सध्या कुणाकडेच नसल्यानं युद्धाचा शेवट कधी होईल याचंही उत्तर अजून कुणाकडे नाहीये। पण एक गोष्ट नक्की, या युद्धाची किंमत दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली आहे आणि झळा फक्त इराणलाच बसतील हा अमेरिकेचाही गैरसमज आता उद्ध्वस्त झालाय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।